नमस्कार. मांजरे मतदारसंघातील काही गावातील रस्ते अत्यंत धोकादायक स्थितीत बनलेले आहेत. पारसे ते तुळेपर्यंत जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. ठिकठिकाणी या रस्त्याची चाळण करण्यामागचं मुख्य कारण अगोदरच या रस्त्यावरून वीज भूमिगत केबल घालण्यात आला होता आणि त्यानंतर आपल्या मांजरे मतदारसंघासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तुळे या ठिकाणी एक पाणी प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे आणि त्यापर्यंत ते आगरवाडापर्यंत रस्त्यावर दुसऱ्या बाजूने पाईपलाईन घालण्याचं काम आणि त्यासाठी रस्ता फोडण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु हे काम करत असताना रस्ते व्यवस्थित नीटनेटके केले नाही. परिणामी आता पावसाळ्यात या रस्त्यावर कसल्याच प्रकारचं डांबर नाही किंवा कॉन्क्रीट नाही. रस्ते पूर्णपणे कशा स्थितीत आहे हे आपल्याला या चित्रीकरणातून दिसून येईल. सार्वजनिक बांधकाम खाते रस्ते विभागाचा कारभार हे मुख्यमंत्री स्वतः डॉक्टर प्रमोद सावंत करत आहेत. आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या रस्त्यांकडे लक्ष देऊन अधिकाऱ्यांना सूचना देत हे रस्ते आणखी धोकादायक बनणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने तुळे ते पारसेपर्यंतचा रस्ता डेंजर बनत आहे त्याच पद्धतीने मुर्जी पंचायत क्षेत्रातील बागवाडा मिलाग्रिस चर्च आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक खड्डा पडलेला आहे. मग जर आपण पुढं गेलात तर विद्याप्रसारक हायस्कूल जंक्शन आपले ज्या ठिकाणी रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी एक मोठा खड्डा पडलेला आहे. पुढं तसंच गेलं तर मर्डीवाडा ते दाभोलकर वाडा दरम्यान एक मोठा खड्डा रस्त्याला पडलेला आहे आणि याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी का दुर्लक्ष करतात? इथं कुठंतरी राजकारण आहे की काय? रस्ते व्यवस्थित देण्याची ग्वाही वेळोवेळी सरकार देत असते, परंतु या रस्त्यांची जर स्थिती बघितली तर वाहने चालवताना कशा प्रकारचे कंबरडे मोडून जाते हे सर्वांनाच माहीत आहे. या रस्त्याविषयी कोण तसे सहजासहजी बोलायला तयार नाहीत, कारण त्यांच्यावर राजकर्त्यांचा दबाव आहे की काय अशी शंका संशयही निर्माण होत आहे. सरकारने त्वरित या रस्त्यांकडे लक्ष देऊन डागडुजी करत असताना या रस्त्यावरून एखादी दुर्दैवी घटना अपघात घडणार नाही याची काळजी घ्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.